वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे। हे 99 साहित्य संमेलन आहे आणि दिल्ली येथे नुकतंच झालेल्या साहित्य संमेलनानंतर म्हणजे देशाच्या राजधानीनंतर हे मराठा साम्राज्याच्या 4थ्या राजधानीत होणारा एक शताब्दीपूर्व साहित्य संमेलन आहे। या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आमच्या दोन्ही संस्थांनी एकमताने निवड केलेली आहे आणि या निवडीची माहिती देण्यासाठीच आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। शिवेंद्रराजे यांचं नाव किशोर बेडक्याळ यांनी सुचवलं स्वागताध्यक्षपदासाठी। किशोर बेडक्याळ हे ज्येष्ठ विचारवंत आहेत, महाराष्ट्रातले शाहूपुरी शाखेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत। त्याचबरोबर त्याला डॉक्टर राजेंद्र माने ज्येष्ठ साहित्यिक, डॉक्टर उमेश करंबेळकर हे ज्येष्ठ साहित्यिक यांनी अनुमोदन दिलं आणि सर्व उपस्थित कार्यकारिणी सदस्यांनी त्याला एकमतानं पाठिंबा दिला आणि शिवेंद्रराजेंचं नाव आमच्या दोन्ही संस्थांनी एकमताने निश्चित केलं आणि निश्चित केल्यानंतर त्याची माहिती सुद्धा आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला दिलेली आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीता राजे पवार आणि उपाध्यक्ष गुरया स्वामी यांनी सुद्धा शिवेंद्रराजेंच्या निवडीचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी अभिनंदन केलेलं आहे। शिवेंद्रराजे हे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या पाठीमागे स्थापनेपासून भक्कमपणे किंवा खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। मराठी भाषेवर त्यांचं नितांत प्रेम आहे। मराठी भाषेसाठी जे काही करता येईल ते करण्याची त्यांची तयारी आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली होती। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनंच हे आंदोलन जाहीर केलेलं होतं। महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक या आंदोलनाला उपस्थित राहिलेले होते। या आंदोलनाचं नेतृत्व शिवेंद्रराजेंनी केलेलं आहे आणि भाषेसाठी दिल्लीत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आंदोलन झालं आणि शिवेंद्रराजे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत की रस्त्यावर उतरून त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली। पंतप्रधानांना आपण 1 लाख पत्र पाठवली। ही पत्र सुद्धा पाठवण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आपण शिवेंद्रराजेंच्या हस्ते केलेला आहे। अनेक वेळा शिवेंद्रराजेंना बरोबर घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलेलो होतो। देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं का गरजेचं आहे हे सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि इतर जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत किंवा केंद्रातले मंत्री आहेत यांना पटवून दिलेलं होतं। शिवेंद्रराजे हे साताऱ्यात झालेले विभागीय साहित्य संमेलन असेल, युवा साहित्य नाट्य संमेलन असेल, अशा संमेलनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। बासी मर्डेकर यांचं आपण मर्डे गावी जे पडझडीला घर आलेलं होतं त्या घराची पुनर्उभारणी केली आणि त्यासाठी निधी कमी पडत होता। तो निधी देण्यासाठी सुद्धा त्यांनी भूमिका बजावलेली आहे। शिवेंद्रराजे हे स्वतः 2014 पासून आमच्या सोबत साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावं यासाठी आग्रही राहिलेले होते। 2014ला सासवड येथे झालेल्या साहित्य संमेलनाला ते स्वतः उपस्थित होते आणि शिवेंद्रराजेंनी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने मागणी केलेली होती की तुम्ही साताऱ्याला साहित्य संमेलन द्या। सलग 12 वर्ष आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावं यासाठी प्रयत्नशील होतो। प्रत्येक वेळेस शाहूपुरी शाखेच्या पत्राला एक पाठिंबा दर्शवणारं पत्र, जबाबदारी घेणारं पत्र हे शिवेंद्रराजेंनी दिलेलं होतं आणि तशी भूमिका त्यांनी स्वीकारलेली होती। शिवेंद्रराजेंनी आम्हाला जो काही पाठिंबा दिला हे साहित्य संमेलन घेण्यासाठी साताऱ्यामध्ये, त्यामुळंच 99 साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे हे कृतज्ञतापूर्वक सांगितलं पाहिजे। शिवेंद्रराजेंनी स्वागताध्यक्ष पदाचा मान स्वीकारण्याची तयारी दाखवलेली आहे। शिवेंद्रराजे हे 99 वर्षातले असे स्वागताध्यक्ष आहेत की त्यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे सुद्धा 32 वर्षापूर्वी झालेल्या
साहित्य संमेलनाला स्वागताध्यक्ष होते. 99 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये असा दुग्ध शर्करा योग पहिल्यांदा जुळून आलेला आहे की वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष होण्याचा. म्हणजे वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष 99 वर्षात झालेलं नाही आणि भविष्यात कधी लवकर होईल सहज असं वाटत नाही. महत्वाचं म्हणजे मागच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आपले ज्येष्ठ नेते शरद पवार होते आणि शरद पवारांनंतर शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष होत आहेत. त्यामुळे हा मोठा बहुमान शिवेंद्रराजेंना आणि एकूण सातारा जिल्ह्याला लाभलेला आहे. शिवेंद्रराजेंनी आम्ही स्वागताध्यक्ष व्हा अशी केलेली विनंती मान्य केलेली आहे आणि संमेलनाची सगळी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली.